हिरव्या रंगावरनं बरंच राजकारण होत आहे. गणेश नाईक असं म्हटले की हिरवा रंग हा प्रत्येक झेंड्याचा आहे, त्याचं भांडवल किती करायचं ते प्रत्येकानं ठरवावं, अशा पद्धतीचा प्रश्न करून भाजपलाच घरचा आहेर दिलाय. बघा, हा विषय चालू आहे हिरव्याचा. हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही. हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली, त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही. हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही, हे बाळासाहेबांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष काय म्हणाली ती नगरसेविका मुलगी, हिरवा संपूर्ण मुंब्रा हिरवा करू. नाही, करून दाखवा ना. महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे. त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही. आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू. हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे.